गोष्टी इमारती त्या प्रभागात आल्या होत्या। निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की ज्या वेळेला बाउंड्रीज असतात तिथे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणं आणि निवडणूक अधिकाऱ्याने जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करणं, त्याचा पंचनामा करणं आणि मग ती मतदार कुठल्या बॉर्डरवर जातात हे त्यांनी ठरवणं। परंतु प्रभाग क्रमांक 3 त्याला लागून आहे प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7 ची नावं ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये या लोकांनी घातली। याचा अर्थ यांनी ह्या याद्या ज्या बनवल्या होत्या त्या कार्यालयात बसून सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते सोबत घेऊन ह्या लोकांनी केली होती। मी नेहमी सांगतो निवडणूक आयोग म्हणजे कोण, तर निवडणूक आयोग म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण मध्ये काम करणारे तिथले अधिकारी हेच निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतात आणि त्यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं लागेलोट असतं, कारण त्यांना 5 वर्ष त्यांच्याच छत्रछायाखाली राहावं लागत होतं। त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली होती की लोकांना जर त्यांची नावं शोधायची असेल तर तुमची वेबसाईट जी आहे ती ताबडतोब सुरू करा, म्हणजे आम्हाला त्यावर काम करता येईल। आता आमच्या सांगण्याच्या नंतर त्यांनी त्यांची वेबसाईट सुरू केली। ही आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025। हे आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव।